नाशिकमध्ये स्वतःला कॅप्टन म्हणून घेणारा आणि अंकशास्त्राच्या नावाखाली महिलांना जाळ्यात ओढणारा अशोक कुमार खरात उर्फ कॅप्टन याच्या पाशवी कृत्यांमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. नाशिकमध्ये तथाकथित अंकशास्त्रज्ञ आणि राजकीय वर्तुळात वावर असलेल्या कॅप्टन अशोक खरात यांनी एका 35 वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याचं प्रकरण समोर आलंय. या प्रकरणी अशोक खरातला बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. एका महिलेनं दाखवलेल्या धाडसामुळे अनेक वर्षांपासून सुरू असलेला त्याचा भोंदूगिरीचा आणि अत्याचारांचा कथित प्रकार अखेर उघडकीस आला. पोलिसांनी बुधवारी त्याला अटक केली असून न्यायालयानं 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. जप्त करण्यात आलेल्या पेनड्राईव्हमधील माहितीमुळे तपास अधिकच गंभीर व धक्कादायक वळणावर पोहोचलाय. सोबतच त्याचे अनेक कारनामे आता पोलीस तपासात पुढे येत आहेत. पोलीस स्टेशन सरकारवाडा येथे CR नंबर 74/2024 असा गुन्हा दाखल झालेला आहे फिर्यादीच्या तक्रारीवरून. भारतीय न्याय संहिता कलम 64, 74, 351 आणि जादूटोणा प्रतिबंध कायदा कलम 3, कलम 1, 2 प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपास चालू आहे. क्राईम ब्रांच युनिट 1 आणि गुंडा पथक तपास करीत आहे. काय तक्रार होती सर? फिर्यादीच्या तक्रारीवरून FIR दाखल करण्यात आलेली आहे. काय तक्रार होती? काय घडलं? आपण काय गुन्हा दाखल केला? ती महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. महिलेचं नेमकं काय फिर्यादीमध्ये म्हणणं काय होतं? काय काय तक्रार काय होतं तेवढं सत्य? ती शारीरिक शोषणाबद्दलची तक्रार. सर कुठले कलम लावले जातात? कुठल्या कलम? भारतीय न्याय संहिता कलम 74, 64 आणि जादूटोणा प्रतिबंध कायदा कलम 3, 2, 1 प्रमाणे गुन्हा दाखल केला. सर, जो आरोपी आहे तो आरोपी नेमका कोण आहे, तो काय करतो, त्याची पार्श्वभूमी काय आहे, ती महिला त्याच्याकडे का जातो? सध्या तपास चालू आहे. फिर्यादीचं नाव उघड होऊ नये म्हणून जास्त डिटेल देता येणार नाही. आरोपीची सध्या तरी नाव अशोक खरात म्हणून आलेलं आहे. किती महिलांच्या तक्रारी आहेत? सध्या एकच तक्रार. एका प्रकारचं नेमकं काय प्रोफेशन म्हणजे काय नाही, अजून काहीच निष्पन्न. जस्ट गुन्हा दाखल झालेला आहे. अजून तपास चालू केलेला. तर ते ज्योतिषी होते, भविष्य सांगतात, अंकशास्त्राचा अभ्यास आहे, अशी माहिती मिळते आहे. महिलांचं शोषण करत होते अशी चर्चा आहे. नेमकं आपल्याकडे काय तक्रार दिली होती आणि आपण काय पुढे तपास करतो? महिलेने जी तक्रार दिली त्याच्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अजून त्याच्या प्रोफेशन बद्दल अजून तपासात काही निष्पन्न झालेलं नाही. आज नेमका पहिलाच दिवस आहे. तपास सुरू आहे. तर काही व्हिडिओ देखील आहेत. मोठ्या प्रमाणावर व्हिडिओ आपण जप्त केलेले आहेत, CCTV म्हणा किंवा इतर, त्याबद्दल काय माहिती? नाही, सध्या तपास सुरू आहे. अजून भौतिक कोणताही पुरावा आपण जप्त केलेला नाही. आरोपी एकच आहे की आणखी आरोपी? सध्या तरी आरोपी एकच आहे. महिलेने तुमच्याकडे जी फिर्याद सांगितली त्या फिर्याद सांगत असताना तिने काय अलिगेशन केलेले आहे? महिलेने जी फिर्याद दिलेली आहे ती मी आपल्याला आत्ताच सांगितलं की तिने शारीरिक शोषणाबद्दल तक्रार दिलेली आहे आणि तिच्या प्रायव्हसीच्या कायद्याप्रमाणे जास्त ओपनली बोलता येणार नाही. हो, ते तिथे अट्रॅक्ट होतं ना, म्हणून लावलेलं आहे. सर, फिर्याद कधी दाखल झालेली? कारण 2022 हा, काल दाखल झाली ना रात्री. नाही, हे प्रकरण कधी 2022 होतं? कधीपर्यंत? 24 पर्यंत आहे असं फिर्यादीत सध्या तरी दिलेलं आहे. आणि जे अत्याचार झाले असं फिर्यादीचं म्हणणं आहे, ते नेमकं कुठे, म्हणजे एकाच ठिकाणी झाले, एका वेगवेगळ्या ठिकाणी होतं, नेमकं काय घडलं? प्राथमिकता तरी एकाच ठिकाणी झालं तर दिसते. तपास अजून सुरू आहे. सर, आरोपीला अटक करताना जेव्हा पोलीस गेले तेव्हा त्यांनी काही गोंधळ वगैरे घातला? नाही, अजून काही निष्पन्न झाले. तर म्हाडा प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. एक आरोपी अटकेत आहे आणि आणखी काही आरोपी जे आहेत ते फरार असल्याचं कळतंय. तपास नेमका कशा पद्धतीने सुरू आहे? कालच तपास क्राईम ब्रांच युनिट 1 कडे आलेला आहे. एक आरोपी अटकेत असून पोलीस कस्टडीमध्ये आहे. अजून सखोल तपास सुरू आहे. आरोपी कोण आहे, त्याचा नेमका काय रोल होता या सगळ्या प्रकरणामध्ये? सोनू मनवानी म्हणून आरोपीचं नाव आहे आणि तो पोलीस कस्टडीमध्ये आहे.
त्याचा काय रोल आहे याच्यासाठीच आपण पीसी घेतलेला आहे आणि पोलीस तपासात तर आता 2-3 काम दिवस चालू झाले PC घेऊन. नेमकं काय निष्पन्न झालं सर आता? जे FIR दिलेली आहे FIRच्या दिशेने जे काही बनावट कागदपत्र तयार केल्याचं दिसत आहे त्याच्याप्रमाणे तपास चालू आहे. अजून असं ठोस असं काही निष्पन्न झालेलं नाही. सर काल पण एकाला चौकशीसाठी बोलवलं होतं त्याचं काय रोल? नाही तर नाशिकमधले अनेक नामवंत बिल्डर हे फरार आहेत, त्यांच्या मागावर आपले पथक आहेत, असं काही आहे. जितके पाहिजे असलेले आरोपी सगळ्यांचा शोध सुरू आहे. काही पथकं बाहेर पाठवलेत सर शोधासाठी? नाही सांगता येणार. सर, एवढं मोठं प्रकरण आहे, जवळपास 49 प्रकरण संदर्भात गुन्हा. एकच आरोपी कसं काय आपल्याला सापडला सर? बाकीचे आरोपी काय सापडले? तो तपासाचा भाग आहे की समजा शोध सुरूच आहे आरोपीचा. जो सापडला त्याला आपण अटक केलेला आहे. जितके असे आरोपी सापडेल सगळ्यांना अटक करण्यात येईल. काही आरोपींचे फोन वगैरे बंद येत आहे का? तुम्ही संपर्क तो करताय? तपासाचा भाग आहे. दरम्यान अशोक खरात हा सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. तो मर्चंट नेव्हीतून निवृत्त झालाय. गेल्या काही वर्षांमध्ये कॉस्मॉलॉजी एक्सपर्ट आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून तो नावारूपाला आला. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी जातात. दरम्यान खरातनं मागील 15 वर्षात तब्बल 200 कोटींची माया जमवली. खरातचे राज्यात आणि परराज्यात मोठे जाळे असल्याचे समोर आले. त्याच्याकडे अनेक राजकीय नेते, उद्योजक, अधिकारी आणि उच्च शिक्षित महिलाही जात असल्याची माहिती आहे. धक्कादायक बाब म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या दाव्यानुसार काही उद्योजिका, व्यावसायिका, राजकीय पदाधिकारी आणि अधिकारी वर्गातील महिलाही त्याच्या अत्याचारांच्या जाळ्यात अडकल्या असण्याची शक्यता आहे. यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यात अशोक खरात विरोधात तक्रारी झाल्या होत्या, मात्र ठोस कारवाई झाली नव्हती.